सरकारचा अरे 50 खोके 50 खोके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अरे या भ्रष्टाचारी सरकारचं करायचं काय अरे या खोके सरकारचं करायचं काय आज कृष्ण जन्मनिमित्त गोकुळाष्टमी आहे। त्यानिमित्त आदरणीय शरद पवार साहेब यांच्या गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथे जे युती सरकार जे आहे त्यांचं जे काळेनामा आहे, जे भ्रष्ट सरकार आहे, त्या भ्रष्ट सरकारच्या निमित्तानं भ्रष्टाचाराचा आम्ही हंडी येथे 7 रस्त्यामध्ये फोडण्यात आलेले आहे। या कार्यक्रमाला आदरणीय शहराध्यक्ष सुधीरजी खरडपत्र साहेब, बिरिया साहेब, प्रशांतजी बाबर साहेब, सरफराजजी चंद्रकांतजी पवार साहेब उपस्थित सगळं मान्यवर उपस्थित सगळं राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी व नेतेगण आज ज्या संपूर्ण गेल्या 2.5 वर्षापासून युती सरकार या महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचार चालू केलेला आहे त्या निमित्तानं आज अर्थसंकल्पीय वाढते कर्ज संकट, वाढता खर्च, कमी वेतनाप्रमाणे आर्थिक विकासाची घसरण, प्रकल्प स्थलांतर, सरकारी नोकऱ्याचे संकट, समृद्धी अधोगती असे अनेक प्रश्न आम्ही सोलापूर शहरामध्ये घेऊन याला उघडं करण्याचं काम आम्ही राष्ट्रवादी पवारसाहेब गटाच्या माध्यमातून केलेलं आहे। आत्ता हे भ्रष्टाचाराचे जे दहीहंडी आहे आत्ताच आमचे शहर अध्यक्ष विद्यार्थी संघटनेचे दोघांनी इथं फोडलेले आहे। आज राष्ट्रवादी जे भ्रष्टाचार करून हे सोलापूरची दिशाभूल करण्यात आहे। कालच बघितलं आमचा जे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांची 3-4 महिन्यामध्ये इतके करोडचा खर्च केला। ते करोडच्या खर्चाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा पुतळा हा वाऱ्याच्या निमित्ताने पडलेला आहे। पण अशा भ्रष्ट केल्यामुळे जर चांगलं लक्ष दिलं असतं सरकारने, चांगलं जर कंत्राटदार दिलं असतं, त्यामध्ये जर टक्केवारी न खाली असती तर आमचा हा शिवाजी महाराजांचा पुतळा पडला नसता। परत जर बघितलं महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आपलं बदलापूर येथे जे शाळा आहे बीजेपीचे जे संस्थापक आहेत त्यांची जे शाळा आहेत, या शाळेमध्ये 2 लहान मुलीवर बलात्कार झालेला, अन्याय अत्याचार झालेला आहे। अशाच प्रकारे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्या ना कुठल्या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, ग्रामीणमध्ये बलात्काराचं सिरियल चालूच आहे। हे सरकार काय झोपे गेलेलं आहे का? हे सरकार गृहमंत्री खात्याचं जे देवेंद्र फडणवीस हे झोपे गेलेले आहेत का? या अशा अनेक प्रश्न या अन्याय अत्याचाराला तोंड देण्यासाठी आम्ही सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं या भ्रष्टाचार नारा आम्ही फोडलेला आहे।